नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी दिव्य नमः. डिसेंबरमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील 14 डिसेंबर हा पहिला गुरुवार आलेला आहे. तर इथे मी चौरंग ठेवला आहे, त्यावरती आसन अंथरलेलं आहे, वस्त्र ठेवले आहे. तर इथे वरती मी तांदळाची रास ठेवली आहे. अष्टदल कमळ काढून तुम्ही गव्हाची किंवा तांदळाची रास करू शकता. तर इथे मी कळशी घेतलेली आहे. तुमच्याकडे तांब्याचा असा तांब्या छोटा असेल तरी चालतो. त्यामध्ये आपल्याला सुपारी, नाणी, सुपारी, दुर्वा घालायचे आहेत. मी 5 डहाळे घेतले. त्यामध्येच मी दुर्वा थोड्या घेतल्या होत्या. इथे हळद कुंकू मी त्यामध्ये टाकते आहे. तर इथे आपल्याला कळशीवरती 8 बाजूला हळदी कुंकूचे असे खालून वरती आपल्याला बुटे ओढायचे आहेत. अशा प्रकारे मी ते समोर पाट ठेवून रांगोळी काढली आहे. उंबरठा आपल्या हळदीचं लेपन करून रांगोळी वगैरे माझी झालेली आहे. देवपूजा झालेली आहे. तर इथे मी 5 डहाळ्यांचे 5 डहाळे ठेवलेले आहे. मी अशी सकाळी पूजा केली होती. तरी मी ते नारळ ठेवत आहे. त्यावरती मला असं माझ्याकडे मुकुट आहे, तो मी ठेवत आहे. जर तुम्ही फक्त नारळ ठेवलं आणि त्याला हळदीचं असं मळवट भरून त्यावरती कुंकू लावला तर खूप छान दिसतं. तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा पूजा करू शकता. काही असे बरंच काही पूजेसाठी लागतं असे काहीही नाही. सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. इथे मार्केटमध्ये आपल्याला असे वस्त्र भेटतात, तेच मी इथं वापरत आहे. तुम्ही ब्लाऊज पीसपासून सुद्धा असे साडी पण नेसवू शकतो. तो मी व्हिडिओ बनवेन. तर इथं मी हा असा वस्त्र ठेवला आहे. तर मी आता ही स्थापना करते. श्री महालक्ष्मी दिव्य नमः. आपल्याला असं सतत नामस्मरण करायचं आहे आणि आपण आपलं मन एकदम शांत, एकदम असं पवित्र ठेवायचं आहे. सतत आपल्याला श्री महालक्ष्मी दिव्य नमः हा मंत्राचा जाप करायचा आहे. किंवा तुम्हाला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र जर येत असेल तरीसुद्धा तुम्ही तो म्हणून अशी पूजा आपण मनोभावे करायची आहे. ज्या घरी ही पूजा केली जाते त्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होतं. आपल्याला पूर्ण मनोभावे ही पूजा करायची आहे. जर तुम्हाला वेळ मिळत नसेल, आता स्त्रिया सगळ्या जॉब करत असतात, जर तुम्हाला सकाळी वेळ भेटत नसेल तर तुम्ही संध्याकाळी येऊन तुम्ही स्वच्छ हातपाय वगैरे धुवून तुम्ही ही पूजा एकदम सोप्या पद्धतीने जरी मांडली तरी चालते. जर तुम्हाला 5 डहाळे वगैरे कुठं भेटत नसतील तर तुम्ही कोणत्याही झाडाचे 5 पाने घेऊन तुम्ही पूजा करू शकता. किंवा नागवेलीची पाने किंवा आंब्याची पाने जरी तुम्ही 5 ठेवून त्यावरती नारळ असं स्थापना केली तरी चालते. इथे माझी अशी मी मांडणी केली आहे. बघू शकतो मी किती छान दिसते आपली माता लक्ष्मी. तर इथे असा आपल्याला फोटो भेटतो. त्यामध्ये सगळे यंत्र आहेत आणि अशी कमळामध्ये महालक्ष्मी बसलेली आहे. तो मी इथे फोटो पूजत आहे. मी इथे गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतलेला होता. ते मी इथे त्यांची स्थापना करत आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात करत असताना आपण गणपती बाप्पांना पहिलं स्थापित करत असतो. तर इथे गणपती बाप्पांना मी स्थापित केलं आहे. तर मी इथे हे श्रीयंत्र पूजत आहे. तुम्हाला वेळ असेल तर कुंकुमार्चन तुम्ही करू शकता. सकाळी किंवा दिवसभरात कधी कोणत्याही वेळी तुम्ही करू शकता. कुंकुमार्चन केलेलं खूप चांगलं घरामध्ये. तर त्यावरती श्रीयंत्र ठेवल्यावर त्यावरती आपल्याला कमळगट्याची माळसुद्धा ठेवायची आहे. तर मी ते हे पुढे स्थापित केलं आहे. जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल ते तुम्ही ठेवू शकता. इथे मी श्रीयंत्राच्या साईडून गजलक्ष्मी ठेवत आहे. दोन्ही बाजूला गजलक्ष्मीची स्थापना केली. जरी हे तुमच्याकडे म्हणजे हे पाहिजेच असे काही नाही, तुम्ही फक्त कलशची स्थापना केली तरी चालते. आणि गणपती बाप्पा म्हणून तुम्ही
नागवेलीच्या पानांवरती तुम्ही सुपारी ठेवून गणपती बाप्पांना स्थापन केलं तरी चालतं. आपण गणपती बाप्पा म्हणून सुपारी पुजली तरीही चालते. तर मी ते सगळ्यांना पुष्प अर्पित करत आहे, म्हणजे फुलं घालत आहे सगळ्या गणपती बाप्पांना, महालक्ष्मीच्या फोटोला, श्रीयंत्राला. तर इथे तुम्ही अशा खूप छान एकदम कमी ह्याच्यामध्ये तुम्ही कमी वेळेतसुद्धा ही पूजा करू शकता. गडबड असेल तरी तुम्ही 5-10 मिनटं काढून तुम्ही अशी पूजा करा. खूप छान प्रसन्न वाटतं घरामध्ये, खूप छान वातावरण तयार होतं. जरी तुम्हाला हळदीचं लेपन उंबरठ्या आरती करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही पाणी मारू शकता बाहेर, असं म्हणजे जी आपण घरामध्ये निगेटिव्हिटी आलेली असते ती आपण बाहेर काढू शकतो, म्हणजे बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येत असते. तुम्ही छोटीशी रांगोळी काढू शकता. आता भरपूर साचे वगैरे आले आहेत, ते तुम्ही त्याच्या पद्धतीने जरी रांगोळी काढली तरी चालेल. इथे मी खोबरा आणि गुळाचा नैवेद्य समोर ठेवला आहे. तर इथे मी लक्ष्मीलासुद्धा पुष्प घालत आहे. माझ्याकडे जो हार होता तो मी असा महालक्ष्मीला घातला आहे. जो तुमच्याकडे असेल किंवा मंगळसूत्र वगैरे काहीही आपल्याकडे असेल तर तुम्ही असं घालू शकता. किंवा गडबडीत तुम्ही सकाळी जरी अशी पूजा करून गेला आणि संध्याकाळी येऊन महालक्ष्मीचं पुस्तक वाचलं, म्हणजे जी कथा आहे ती वाचली आणि आरती केली तरी चालते. संध्याकाळी मी खिरीचा नैवेद्य बनवला होता. खिरीचा नैवेद्य, भात, आमटी असं आपण सगळं पूर्ण नैवेद्य दाखवायचं आहे. आपल्याला कथा वाचायची आहे, त्यानंतर आरती करायची आहे. सर्वांनी तो प्रसाद घ्यायचा आहे आणि अशा खूप छान पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. तर इथे आपण आता समई लावत आहे. मी समई लावून घेते दोन्ही साईडून. समोर काही फळे ठेवायचे असतात, 1-2 ठेवलं तरी चालतं. 5 फळे मी ठेवले इथे. 5 फळ्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो. तर इथे वाटीमध्ये साखर प्रसादाकरता आणि वाटीमध्ये दूध ठेवलं आहे. फुटाण्याची डाळ किंवा फुटाणं ठेवतात आणि स्त्रियांना फुटाणं खायला महालक्ष्मींच्या समोर ठेवतात. म्हणजे आपण स्त्रियांनी फुटाणं खाल्लेच पाहिजेत. कमरेचा वगैरे त्रास कमी होतो, कंबर दुखत असेल तर. इथे मी दक्षिणार्थी शंख ठेवत आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला घंटी ठेवत आहे. हे आरतीचं ताट ठेवलं आहे, त्यामध्ये निरांजन लावलेलं आहे. आता मी महालक्ष्मीला हळदी कुंकू लावत आहे, मनोभावे पूजा करत आहे. खूप छान प्रसन्न वातावरण तयार होतं घरामध्ये. कोणालाही उणे दुणे बोलायचं नाही आहे, उलटं बोलायचं नाही आहे, कुणाशी वाईट चिंतायचं नाही आहे. सगळ्यांच्यासोबत खूप छान राहायचं आहे. तर इथं मी असेच कुंकुमार्चन म्हणजे नंतर करणार होते, मी इथे अशी पूजा करून ठेवली. तर मी इथे लक्ष्मी व्रतकथा हे पुस्तकसुद्धा मी इथे ठेवत आहे, पूजा करत आहे त्याची. मी व्रतकथा ही संध्याकाळी वाचन केलं आणि त्यानंतर आरती म्हटली. आरतीनंतर खिरीचा नैवेद्य दाखवून महालक्ष्मीची अशी पूजा केली. तुम्ही अशा पद्धतीने खूप छान पूजा करू शकता. खूप छान अशी पूजा करा, एकदम सोप्या साध्या आपल्या पद्धतीने. कोणत्याही आपण जरी छोटीशी पूजा केली तरी चालेल, पण करा, सगळ्यांनी पूजा आपण केलीच पाहिजे. तर उत्तर पूजा कशी करायची हा मी व्हिडिओ नक्की बनवेन. तर हा माझा पहिला गुरुवार मी अशी पूजा केली. पहिला मार्गशीर्ष गुरुवारची ही माझी पहिली पूजा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर तुम्हाला ही माझी पूजा कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम नमः.